क्या बोलू है मी, बोल भी नहीं सकता. सज्ज होताना गोलंदाज या पाहतात चांगला चेंडू, गतीमध्ये परिवर्तन, थिम्या गतीचा फसवा चेंडू होता. काय व्हेरिएशन पाहतोय आपण, बदलाव खूप छान करतोय प्रत्येक चेंडूवर. निलेश याला आपण विकेट किपरची भूमिकामध्ये पाहू शकता. खूप एक चांगला क्रिकेटर, निश्चित नो डाऊट शांत कुलमॅन म्हणून ज्याची ओळख आहे या टीमच्या माध्यमातून. यावेळेस पाहता गुलच्या डोक्यावरतून सरळ फटका पाहतोय आपण. शतशक तैनात होता लॉंग ऑनवरचा, लॉंग ऑफला येतोय, फील करतोय. त्यापूर्वी मात्र फक्त आणि फक्त एकच सिंगल इथे मात्र कंप्लीट. टीमची धावसंख्या पुढे सरते ती पाहतोय आपण आता मात्र 7. धीमी आणि संत सुरुवात पाहतोय आपण जे अंबिका देवरुंगपाडा या टीमची. आज शेवटचा दिवस आहे आणि तब्बल आज पण आपण योगेश दादा पाहतो की 10 संघ आहे, म्हणजे प्रत्येक दादा एकूण 30 संघांना सहभाग. यावेळेस पात्र हा फटका पाहतोय आपण, हवेत आहे, उंची जास्त लांबी कमी, शतक सज्ज होतोय. चांगलं झेल कंप्लीट केलंय. दिसायला सोपे असतात पण हे झेल खूप कठीण असतात. पुष्पराज भंडारी चौदरपाडा विद्यमान ग्रामपंचायतचे सदस्य सुद्धा आहेत. त्यांनी ऑल दी बेस्ट सांगितलंय चौदरपाडा टीमला. खूप चांगले व्यक्तिमत्व. खूप खूप धन्यवाद पुष्पराज भंडारी साहेब. आणि त्याचे निकटवर्तीय मित्र एक चांगला लोणार गावाचा खणखण नेतृत्व बापू मुकदम यांच्या माध्यमातून ही सूचना आम्हाला प्राप्त झालेली आहे. तर जवळ पण मित्रांच्या आतमध्ये पहिलं षटक जर विचार केला आपण तर निश्चित चांगलं षटक म्हणता येईल. आतापर्यंत विचार केला तर धावसंख्या फक्त ती 7. एक विकेट सुद्धा प्राप्त केले. अप्रतिम बॉलिंग अटॅक कशाला म्हणतात हे दाखवताना डावखुरा गोलंदाज काय बढिया बॉलिंग करतोय. उलटवासरा फटका अतिशय चांगला आहे, देखणा आहे. लॉंगांच्या वरतून आला हा उत्तुंग षटकार. दुसऱ्या फेरीतला पहिला सामना होणार आहे. चला दोन्ही टीमचे संगणक सांगे विपक्ष स्वामी समर्थ सोनाळे. एकविरा सांगे विपक्ष स्वामी समर्थ सोनाळे. चला दोन्ही टीमचे संगणक आपण कुठल्या प्रकारे वेळ न दडवता पहिला डाव समाप्त होण्याच्या पहिले आपण टॉस बॉक्स मध्ये हजर राहणं गरजेचं आहे. दरम्यान व्यासपीठावर आगमन झालेले आहे सन्माननीय नवनाथ दादा पाटील साहेबांचं साहेब आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे या बालगोपाल चषक 2025च्या माध्यमातून या शेवटच्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रामध्ये व्यासपीठावर. वेलकम अशोक दादा अँड ऑल टीमच्या माध्यमातून आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. खूप छान मुख्य म्हणतात ना समालोचन करण्याची जोडी वेगळी असते पण कुठल्या कॉमेंट्री सोबत समालोचन करणं आवडते. भिवंडीमध्ये खूप मोठे मोठे समालोचक आहेत. मी तर म्हणेन की जेव्हा कंबाईन समालोचन असते तेव्हा खूप अतिशय आंतरराष्ट्रीय दर्जाचं समालोचन असतं. त्यामधून एक आवर्जून सांगतो मी, नो डाऊट अजय घरत त्याच्या समेत कंबाईन कॉमेंट्री करणं, नंतर योगेश दादा झालं, मॅजिकल ऑफ मराठी डॉक्टर गवली सर झाले. हे खूप छान उत्कृष्ट मराठीचे समालोचक आपण सातत्याने पाहतोय. नो डाऊट कॉम्प्युटर ऑफ माझे मित्र धुमाल सर. कंबाईन कॉमेंट्री बेस्ट कॉमेंट्री. अतिशय क्लास फटका पाहतोय आपण. काय जबरदस्त बॅटिंग डाऊन द ग्राउंड आलाय. अजून एक चौकार. आता मात्र योगेश दादा जर पाहिला आपण तर बॅटिंग पण सुद्धा चांगली होती, बॉलिंग पण चांगली होते. म्हणजे चांगलं तुम्हाला क्रिकेटचा खेळ पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर चौकार वसूल केले. धावसंख्या आता मात्र पुढे सरते ती 17. एक चांगली सुरुवात जय अंबिका देवरुंगपाडा टीमची. एक विकेट जरी बाद झाला असेल पण ती सरासरी पाहिजे. धावाचा वेग खूप चांगला आहे. गोलंदाज पाहता पण मारा करण्यासाठी हरिकेत यांचं चांगलं स्वागत केलंय बॅटरनी चौकारांनी. पुढचा चेंडू राईट अमोर द विकेट. हरिकेत
चांगला चेंडू टप्पापल्याचा खाली राहतोय आणि अतिशय वेगात स्टिक होते बॉल खेळपट्टीवर पाहतोय आपण, अशी गोलंदाजी करावी लागेल. दुपारचा सत्र जर पाहिला आपण या मैदानावरची तर समोर खूप मोठं हायवे पाहतोय आपण, नॅशनल हायवे क्रमांक 2 थेट नागपूरला जोडणारा. समोर जर गेल्या आमनेकडे तर समृद्धी हायवे, जिथं मला जायला 12 घंटे लागायचे आता मात्र 6 घंट्यात घरी पोहोचतोय. याच पाता हुकचा फटका, परफेक्ट टायमिंग झालंय. चेंडू मात्र फायनली बाउंड्री लाईनच्या बाहेर अतिशय वेगात सरकताना सीमा पार आलाय. या चेंडू हा चौकार. अतिशय क्लास फटका पाहिला आपण, पूर्णपणे हुकचा फटका होता. तरी योगेश जर पाहिला आपण परफेक्ट बॅटला चेंडू नजर होती, बॅटच्या वरच्या कडेला लागून चेंडू मात्र अतिशय वेगात फायनली बाउंड्री लाईनच्या बाहेर. धमाल आणि कमाल बॅटिंगचं प्रदर्शन पाहतोय आपण. सज्ज होताना गोलंदाज याच पात्र लाईन कुठे पंच चेक करतील इथं मात्र पाहतोय की निश्चित नो डाऊट थाय पॅडला चेंडू स्पर्श झाला होता. यस, खूप छान पंच भूमिका पाहतोय आपण. मग देवीदास सर असो किंवा आमचे संदीप सर किंवा रमेश म्हात्रे सर, ग्रेट जॉब, गुड जॉब तुमचे तिन्ही पंच. संदीप इनकी कहाणी अलग आहे. मला संदीप सरला पाहून मला एक खेळाडूची आठवण होते, उल्लेख करणारच आहे. यस, नो डाऊट. कॅरिबियन बेटातले संघ पाहिले आपण खूप काही, त्यामधून एक कार्ल उपर ची आठवण होते. या स्वतः फुल टॉसरा फटका टर्न केले, एक सिंगल इथे मात्र कंप्लीट. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आपण पाहू शकाल या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी विद्यमान सरपंच तथा भारतीय जनता पार्टी ठाणे ग्रामीणचे युवा मोर्चा अध्यक्ष आदरणीय जगनशेठ पाटील यांचं इथे मात्र शुभागमन होत आहे. पाहू शकाल अगदी फटाक्यांच्या आतिषबाजीने त्यांचा संपूर्ण मित्र परिवार, त्यांचा संपूर्ण हा ताफा तुम्ही पाहू शकाल. मग क्रिकेटची स्पर्धा कोणती असू द्या, प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण जगनशेठ पाटील यांची उपस्थिती आपल्याला नेहमीच पाहायला मिळत असते. त्यांच्या सभेत पाहू शकाल नागेशजी पाटील हे सुद्धा आज यांचं शुभागमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. आपलं बालगोपाल चषक सोनाळीपाडा या स्पर्धेमध्ये तुमच्या आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पाहू शकाल आपण आपल्या ऑन स्क्रीन वरती ही ग्रँड एंट्री आणि संपूर्ण त्यांचा हा ताफा तुम्ही पाहू शकाल, त्यांचा हा मित्र परिवार तुम्ही पाहू शकाल. वेलकम जगनशेठ पाटील. अगदी स्टायलिश डासिंग पर्सनॅलिटी असणारी व्यक्तिमत्व आणि नेहमीच गोरगरिबांना मदत करणारी ही व्यक्ती, विद्यमान सरपंच आणि भारतीय जनता पार्टी ठाणे ग्रामीणचे युवा मोर्चा अध्यक्ष जगनशेठ पाटील यांना तुम्ही आपल्या व्यासपीठावरती पाहू शकाल. चला जाऊया पुन्हा आपण ऑन गोइंग मॅच कडे. ओ टू यू सुनील पवार सर. अतिशय चांगला खेळ टिपल्या गेला आणि धक्का बसला इथं मात्र. आता जी पार्टनरशिप असं वाटलं होतं की पुढे जाईल, आपण या षटकामध्ये पाहतो की आपण ब्रेक थ्रू मिळवलंय गोलंदाजांनी. चेक साहेबांच्या सोबतीला पाहू शकाल सुरेंद्रजी पाटील आणि हे चांगले जाणकार असणारे व्यक्तिमत्व अर्थात अभिमन्यूजी पाटील हे सुद्धा आपल्या व्यासपीठावरती तुम्ही पाहू शकाल. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. षटकाची समाप्ती दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पहिल्यापर्यंत धावफलकावर 22 धावा धावफलकावर लावल्या गेले तर अतिशय चांगलं षटक हाताळलं गेलं. 5व्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर मात्र काय कमबॅक केलं. चांगलं हाय क्वालिटीचं बॉलिंगचं प्रदर्शन या षटकामध्ये आपण पाहिलंय. नवीन बॅटर खेळपट्टीवर देवेश जातोय, चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे देवरुखपाडा टीमसाठी पाहतोय आपण. चला आपण वेळ कमी घ्यायचं आहे, लगेच क्षेत्रक्षण लावून घ्या. चला नक्षत्र स्पोर्ट चौदरपाडा सिनियर
टीमला विनंती आहे की आपण वेळ कमी घ्या, कारण की बॅटर सज्ज आहे तर तुम्ही पण लगेच शतशीन लावून घ्यायचं आहे. व्यासपीठावर नुकतं ज्यांचं आगमन झालेलं आहे, मी पोगावच्या टुर्नामेंटला सुद्धा उल्लेख केला होता. इताडेचा संघ होता. जगनशेठ पाटील जर म्हटलं, भिवंडीकरांच्या गोरगरिबांचं हक्कासाठी नेहमी सातत्याने खूप मोठं योगदान देणार असे डॅशिंग नेतृत्व ज्यांच्या जवळ आहे असे साहेबांना आपण व्यासपीठावर पाहतोय. आणि योग्य दादा जर पाहिलं, साहेबांचं क्रिकेटवर खूप मोठं प्रेम आहे. सातत्याने निमंत्रण मिळालं की त्या टुर्नामेंटला जायचं दादा हजेरी लावतात आणि निश्चित आयोजकाला सुद्धा खूप मोठं योगदान असतो दादाच्या माध्यमातून. गोलंदाजीमध्ये पहिलं परिवर्तन पाहायला मिळतंय. गोलंदाज 3ऱ्या क्रमांकाचं षटक टाकण्यासाठी रोशन सज्ज होता. डापातोय आपण समोर बॅटिंग करण्यासाठी. बॅटर रेड कॅप म्हणजे स्ट्राईकला बॅटर आहे तो पंडित धीमी बॅटिंग करतोय. जर पाहिलं तर आपण इथे 2 चौकार आले, पण त्यासाठी तब्बल जास्त चेंडूचा सामना केलेला आहे. जेव्हा 4 षटकात सामना होतो तुम्हाला चेंडू कमी जास्त धावा करणं गरजेचं आहे, पण उलट पाहतोय आता मात्र आक्रमण करावं लागेल, कारण की 2 हाडामारीचे षटक येत आहे. रोशन हा चेंडू लेमन कट म्हणता येईल. नशिबाची साथ बॅटरकडे होती, यष्ट्यावर आदळला नाही चेंडू आणि त्या दरम्यान एक सिंगल परत कंप्लीट करतोय पंडित. आणि टीमची धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरकताना ती 23. यानंतर चला दोन्ही टीमचे संगणक आई एकविरा सांगे विपक्ष स्वामी समर्थ सोनाली टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहायचे आहे. ओ चांगला चेंडू होता, काय घडलंय पाहिजे. अगिली चेंडू कुठं ब्रश झाले पाहावं लागेल. गलीकडे चेंडूला फील केल्या जाते. लेग बाईच्या स्वरूपात एक सिंगल इथे मात्र मिळते. ती टीम पाहतोय आपण देवरुंगपाडा टीमला. टीमची धावसंख्या पुढे सरकते ती 24. चांगलं बॉलिंग अटॅक रोशनच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षणची विरोध आता मात्र विखुरलेले क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. 4 खेळाडू सिंगल रोखण्यासाठी पाहतोय आपण. फाईन लेग आणि थर्ड मॅन, नंतर एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑनला एक क्षेत्ररक्षक उभा आहे. याच पात्र क्लास फटका, फुल पॉवरफुल आणि सक्सेसफुल षटकार. मात्र धावसंख्या 30. चांगला शॉट पाहिला आपण. आखोटप्या चेंडू ओळखलाय, परखलाय आणि परफेक्ट पुलचा फटका पाहिला आपण. स्कोरलेगच्या वरतून हा एक गगनभेदी षटकार पाहायला मिळाला. अशी बॅटिंग करावी लागेल, कारण की इनिंग समाप्तीकडे वाटचाल करताना पाहतोय आणि किमान 50 टाका तुम्हाला पार करावं लागेल. गोलंदाज रेटा मोर द विकेट रोशन सज्ज होताना. परत एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, पण विकेट किपिंगची भूमिका खूप चांगली पाहतोय आपण. निलेश विकेट किपर आहे. निर्धाव चेंडूची समाप्ती करताना हा बॉल्स पाहतोय आपण. 30 षटक प्रगतीपथावर. गोलंदाज सज्ज होताना परत एकदा दूर आणि त्या टोकाकडनं समोर खेळण्यासाठी बॅटर पंडित सज्ज होतोय. परत एकदा पुल आणि होतोय सक्सेसफुल. ग्रेट शॉट आलाय हा षटकार अजून एक पंडितच्या बॅटमधून. अतिशय क्लास पुलचा शॉट पाहिला, पण पंडित चांगली बॅटिंग करताना. यावेळेस पात्र काय घडलं हे पाहिजे. चेंडू कुठं ब्रश झाले पाहावं लागेल. त्यापूर्वी मात्र संधी निर्माण झाली एक मध्ये कन्व्हर्ट करण्याची आणि बॅटला हलकासा स्पर्श झाला होता. चेंडू पाहतोय आपण. चांगली बॅटिंग पंडितच्या बॅटमधून पाहतोय आपण. धावसंख्या जर पहिली आपण धावफल करतो तर तब्बल धावसंख्या 37 मी आपल्याला घेऊन जातोय योगेश पाटील यांच्याकडे. थँक्यू सो मच सुनील पवार. कारण पाहतो की पाहुण्यांचा शेड्यूल बिझी आहे, त्या अनुषंगाने आपण पाहतो की या स्पर्धेच्या वतीनं ज्यांचे आपण पाहतो की नुकतंच शुभागमन झाले आजचे प्रमुख अतिथी, त्यांचा आपण इथे यथोचित सन्मान इथे मात्र आपण संपन्न करणार आहोत. पाहू शकाल सध्या व्यासपीठाची शोभा वाढवत आहेत
गोरगरिबांचे कैवारी म्हणून ते नेहमीच उदयास आलेले आहेत आणि नेहमीच पाहतो की क्रिकेटसाठी असू द्या किंवा शैक्षणिक कार्यक्रम असू द्या त्यांच्यासाठी मोलाचं योगदान देणारा व्यक्ती म्हणजे दिलदार मनाचा माणूस म्हणजे कोण असेल तर जगनशेठ पाटील यांचा आपण या ठिकाणी आपल्या या बालगोपाल चषकामध्ये आपल्या आयोजकाच्या वतीनं आपण सन्मानित साकारणार आहोत आणि हा सन्मान पास शिवशाही सन्मान असेल. श्रीकृष्ण भगवानाची मूर्ती देऊन आपण जगनदादा पाटील यांना इथे सन्मानित करतोय. उपधारमाची शाल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून श्रीकृष्ण भगवानची आपण मूर्ती देऊन त्यांना मात्र सन्मानित करत आहोत. हा प्रेम आहे जगनशेठ पाटील यांचा, हा प्रेम आहे आमच्या आयोजकांचा आणि पाहतोय आपण भारतीय संस्कृती या स्पर्धेच्या माध्यमातून जपतोय. जगनशेठ पाटील आपण इथे आलात, या स्पर्धेचा आपण आनंद द्विगुणित केला त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार व्यक्त करतोय. आज दादाच्या सुट्टीला पाहिलं तर त्यांचे निकटवर्तीय कट्टर समर्थक अर्थात पाहतो की नागेशजी पाटील आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. नेहमी दादाच्या अगदी पाठीशी खंबीरपणाने ते उभे असतात. त्यांचा सन्मान आपण इथे संपन्न करूया. मी भालचंद्र तरे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते नागेश पाटील आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. उपधर्माची शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना मात्र इथे आपण सन्मानित करतोय. त्यानंतर पावशकले तारिकाची ज्येष्ठ समाजसेवक नेहमीच आम्हाला मार्गदर्शन करत असतात अभिमन्यूजी पाटील आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करतो की आपण पुढे या. आपला सन्मान भालचंद्रजी तरे यांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करीत आहोत. आपण पाहतोय बालगोपाल सोनाळेपाडा आयोजित बालगोपाल चषक 2025 आणि पावशकाला इथे आपण पाहुण्यांना सन्मानित करतोय. सन्मानित सुरेंद्रजी पाटील आज आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा विनंती करतोय की आपण पुढे यायचं आहे. आपला सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाणार आहे. सुरेंद्रजी पाटील या आपण त्यांचा सन्मान इथे मात्र आपण संपन्न करतोय. भालचंद्रजी तरे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान असेल. सातत्याने पाहतो की या स्पर्धेसाठी नेहमीच जेव्हा जेव्हा बालगोपाल सोनाळेपाडा संघ स्पर्धा आयोजित करत असतो तेव्हा तेव्हा जगनशेठ पाटील यांचा मोलाचा सहकार्य आमच्या आयोजकांना मिळत असतो. पुढील सन्मान आपल्यामध्ये पाहू शकाल जगनशेठ पाटील यांचे छोटे बंधुराज पाटील आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करतोय. सायनाजी पाटील आपण पुढे यायचं आहे. चला हरकत श्रीकांत मगर आपल्यामध्ये आहेत त्यांना आपण इथे सन्मानित करूया. एक चांगले क्रिकेटपटू सुद्धा आहेत. त्यांना आपण सातत्याने जानूसपुरी ताडी संघाच्या वतीनं खेळताना आपण पाहत असतो. त्यांचा हा सन्मान भालचंद्रजी तरे यांच्या शुभ हस्ते आपण ती संपन्न करतोय. सन्मान नवनाथजी पाटील आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. आपला सन्मान इथे संपन्न केला जाणार आहे. पावशकल भालचंद्रजी तरे यांच्या शुभ हस्ते नवनाथजी पाटील यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. सोबतीला जगनशेठ पाटील यांना तुम्ही पाहू शकाल. तदनंतर पाहू शकाल देवरुंगपाड्याचे माजी उपसरपंच रोहिदाजी घोडे आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. रोहिदाजी घोडे विनंती असेल की आपण पुढे या. आपला सुद्धा सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाणार आहे. आणि लगेचच आता मात्र जगनशेठ पाटील आमच्यापासून रजा घेत आहेत. आपण इथे आलात, या स्पर्धेचा आनंद आपण द्विगुणित केला त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. पवार एकदा स्कोर सांगा. धावसंख्या बघा आपण 42. चला आपण एक सन्मानाकडे बोलतोय. भालचंद्रजी तरे आपल्या शुभ हस्ते आपण एक सन्मान इथे संपन्न करून घ्या. जे माजी उपसरपंच आहेत ग्रामपंचायत देवरुंगपाड्याचे आणि एक चांगले उत्कृष्ट मूर्तिकार सुद्धा आहेत रोहिदाजी घोडे यांना आपण इथे सन्मानित करूया. भालचंद्रजी तरे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे मात्र आपण संपन्न करतोय. तदनंतर आपण पाहू शकाल मेहर 11 बाबुआ संघाचे पुरस्कर्ते आणि आमचे 7 स्टार पैकी 1 स्टार बारामजी मेहर. चला आपल्या विनंती करतो की आपण पुढे या. चला या बारामजी मेहर या आपण पुढे. चला आपला सुद्धा आम्ही शब्द सुमनांनी हार्दिक स्वागत करतो. तरी जाऊया पुन्हा आपण आता कॉम बॉक्स मध्ये इथे सज्ज आहे सुनील पवार सर.
पाहतोय की आपण धावसंख्या जर विचार केला आपण एका चांगली धावसंख्या उभी करताना निश्चित आमच्यातून रजा घेताना उल्लेख खूप चांगला केला जातोय. धावसंख्या 44 आहे. 1 मिनिट फक्त सामना थांबवायचा आहे. तर पाहतोय की पहिला इनिंग समाप्तीकडे आणि आता मात्र निश्चित चांगली धावसंख्या म्हणता येईल धावफलकावर यास पात्रा फटका हवेत आहे पण क्षेत्ररक्षक दूर आहे. डीप विकेट कडे एकदा पूर्ण दुसऱ्या दिवशी मागणी करताना पंडित चांगली बॅटिंग केलेली या सामन्यामध्ये पाहतोय आपण. तर अशा तऱ्हेनं शेवटच्या चेंडूवर 2 धावा धावफलकावर. तर धावसंख्या जर पहिली धावफलकावर 46 आणि 47 धावांचं आव्हान इथं मात्र उभं केलंय. तर टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये सज्ज असेल व्हाईस ऑफ भिवंडी आमचे मित्र योगेश पाटील. धन्यवाद सुनील पवार सर. आपल्यामध्ये पाहू शकाल नाणेफेकीसाठी दोन्ही संघाच्या संघटनेला प्रथमतः विनंती करतोय. आई एकविरा स्पोर्ट सांगे विपक्ष स्वामी समर्थ सोनाळे या दोन संघादरम्यान आपण दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्याची नाणेफेकी संपन्न करणार आहोत आणि ही नाणेफेकी संपन्न करण्यासाठी माननीय दत्तात्रयजी पवार आणि चंद्रकांतजी म्हात्रे यांना मी विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये या. आपल्या शुभ हस्ते आपण पुढील सामन्याची नाणेफेकी संपन्न करणार आहोत. चला आमचे दोन्ही प्रमुख अतिथी आता मात्र पाहू शकाल स्वर्गीय द्रौपदीबाई नारायण तरे टॉस बॉक्स मध्ये येत आहेत. दोन्ही संघाचे कॅप्टन सुद्धा आमच्या सुट्टीला जॉईन झालेले आहेत. सोनाली विपक्ष सांगे अशी लढत असेल आणि हा सामना प्रत्येकी 3 षटकांचा आहे. दोन्ही कॅप्टनच्या माहितीसाठी चला सांगे संघाचे कॅप्टन कॉल देत आहेत विकी मोगरे. छापाचा कॉल आहे परंतु आलाय काटा. चला टॉस विनिंग संघटनेला शीतपेय आहे. सोनू शीतपेय आपण घेऊन या लगेचच. काशीनाथ वजे आणि हरेश वजे यांच्याकडून मात्र ही संकल्पना आपण पाहतोय. सोनू कोल्ड्रिंकची बॉटल द्या पटापट. चला नाणेपैकी सोनाली संघाने जिंकलेले आहे त्या संघाला आपण देऊया एक कोल्ड्रिंकची बॉटल आणि या पाहुण्यांना विनंती करतो की आपण पुन्हा एकदा जाऊन व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. चला दोन्ही कॅप्टनशी आपण थोडीशी चर्चा करू. पहिल्या सामना तुम्ही 4 षटकांचा खेळले होते आता 3 षटकांचा आहे. पहिल्या सामन्यामध्ये तुम्ही नाणेफेकी गमावली होती आता नाणेफेकी जिंकलेले आहे. तर काय करण्याचा निर्णय असेल? बॉलिंग संघामध्ये काय बदल पाहायला मिळेल नाही किंवा क्रमांकामध्ये आम्हाला काय चेंजेस पाहायला मिळतील का? बॉलिंग ऑर्डर मध्ये असेल किंवा बॅटिंग ऑर्डर मध्ये असेल? हा मॅच नुसार बदलू. पहा तुम्ही इतर स्पर्धामध्ये खेळता तेव्हा तुमचा संघ पाहतोय थोडासा प्रेशर मध्ये येतोय परंतु जेव्हा तुम्ही घरच्या मैदानावरती खेळता त्यावेळी तुम्हाला एक्झॅक्टली काय बेनिफिट मिळतोय? बेनिफिट म्हणजे डेली प्रॅक्टिस त्याचा बेनिफिट मिळतं. तुम्ही इथे सराव करतात तर तुमच्या एखाद्या मी म्हणतो की प्रॅक्टिस नंतर असा एखादा कोणता लक्ष्य आहे की ती इथे 3 षटकामध्ये एक्झॅक्टली सेफ मानला जाऊ शकतो? 40 प्लस. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की खेळपट्टी बॅटिंग साठी नंतर होऊन आहे त्यासाठी तुम्हाला खूप सारा शुभेच्छा. विकी बॅटिंग करायची आहे. पहिला सामना आय थिंक तुम्ही धाबांचा डोंगर उभारला होता आय थिंक धनेश कुकचे संघासमोर. आता पुन्हा तुम्हाला लक्ष इथं उभारायचं आहे. तुमची बॉलिंग पर्यंत तुम्हाला असं काय वाटतं की किती धावा इथे आपल्यासाठी पुरुष असतील? कमीत कमी 40च्या वरतीच करायला लागतील. तुमच्या संघामध्ये काय बदल आहे? नाही काहीच नाही. म्हणजे विनिंग कॉम्बिनेशनकडे तुम्ही आता उतरणार आहात पण एक्झॅक्टली या स्पर्धेकडे तू कुठल्या नजरेने पाहतोयस? खूप मोठी स्पर्धा आहे जिंकण्याचा प्रयत्न करू. मग कुठल्या ट्रॉफीकडे एखादा लक्ष असेल? अजून तरी काय सांगू नाही शकत. चला त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस बॉक्स म्हणून अशी बातमी आलेली आहे की स्वामी समर्थ सोनाळे
या संघाने नाणेफेकी जिंकली आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय. जाऊया पुन्हा आपण कॉम बॉक्स मध्ये. थँक्यू सो मच. तर ज्यांच्याकडून आम्हाला या स्पर्धेमध्ये 8 गुल देण्यात आलेले आहेत अशी ही सोनाली गावाची एवन जोडी मिस्टर तुषार पाटील, ज्यांनी सुद्धा क्रिकेटच्या खेळामध्ये या सोनाली गावाचं भरपूर वर्षापासून त्यांनी सेवा केलेली आहे आणि त्यांच्या सोबतीला पाहिलं तर मिस्टर हेमंत पाटील यांचे ते शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. पंचांचा ग्रीन सिग्नल लक्ष पाहिलं तर या ठिकाणी 47 धावांचा आहे. चांगला टोटल उभारला पहिल्या इनिंग मध्ये जे अंबिका देवरुखपाडा संघानं आणि त्या धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी योगेश कोहली आणि त्याच्या सोबतीला पाहिलं तर विकी भंडारे हे दोन बॅटर सध्या आपण पाहतोय. पहिल्या इनिंग मध्ये या पंडित गोडीची बाट अगदी चमकली. तब्बल 17 चेंडूमध्ये 31 धावांची तुफानी खेळी त्याच्याकडून पाहायला मिळाली. त्यामध्ये 2 चौकार आणि 2 षटकारांचा समाविष्ट. म्हणजे ही तलवार जी आहे त्या तलवारीला कधी गंज लागेल हा प्रश्न मला पडलाय. जबरदस्त खेळली त्यांनी साकारली. परंतु इथे पहा बॉबिंग स्वीप हा योगेश कोहलीचा क्लास आहे. तुमच्याकडे पंडित सारखा अनुभवी खेळाडू आहे तर या ठिकाणी सुरेंद्र पालाकर सांगतायत आमच्याकडे योगेश कोहली सारखा अनुभवी खेळाडू आहे. म्हणजे असं वाटतं की हा सामना मित्रांनो हाय व्होल्टेज होण्याची दाट शक्यता आहे. कारण षटकाराने आगास केलाय टीम नक्षत्र सिनियर सुरेंद्र संघाने. अतिशय जबरदस्त अगदी या चेंडूला येऊ दिलं. डावा स्टिक वरती फुलटॉची लेंथ आणि ही लेंथ कशी तो मिस करणार कारण त्याच्या आवडीची लेंथ त्याला मिळाली आणि त्याने मात्र आपल्या डावाला सुरुवात केली षटकारानं. गोलंदाज पुन्हा ओमकार घोडे पुन्हा मात्र तोच फरक केल्याचा प्रयत्न. शॉट पाहिले गेले पंडित आहेत एक धावेचा प्रयत्न घेत करतायत त्या ठिकाणी विकी. परंतु शेवटच्या क्षणाला मात्र नाकारला आणि त्यात नंतर पहा ओव्हर थोडच्या रूपानं ही धाव अखेर पूर्ण करण्यामध्ये दोघांना यश मिळालं. आय थिंक बॅटची कडा होती हे पंचांनी मात्र त्या ठिकाणी दर्शवलं. पंचगरी लाजवाब पाहिले आपण या स्पर्धेमध्ये. पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना आणि यानंतर आपण दुसऱ्या फेरीला सुद्धा सुरुवात करणार आहोत. जो नुकताच आपण या ठिकाणी टॉस संपन्न केला. परंतु या सामन्यामध्ये जिंकेल कोण पुढे वाटचाल करेल कोण. राऊंड द विकेट मात्र पाहतो की ओमकार सुरुवात करतोय. ओ खेचून मारलाय जबरदस्त चपराक शॉट आणि चेंडू चालला स्क्वेअर लेगच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. जे मित्र म्हणे की गोलंदाजी ओमकारच्या वतीने पाहायला मिळाली कारण तुम्ही पॉवर प्लेचा षटक हाताळता आणि हे पाहतो की मिड विकेट स्क्वेअर लेगला कुठला फिल्डर नाहीये आणि जर तुम्ही शॉर्ट पिच चेंडूची जर हाताळणी केली तर आय थिंक फलंदाज याच अनुषंगाने तुमच्यावरती आय थिंक अटॅक करू शकता आणि तो अटॅक विकीचा पाहायला मिळाला. आणि इथे मात्र पहा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न लाऊड अपील कॉट साठी सर्वच खेळाडू पंचांवरती इथे पाहू शकाल दडपण टाकण्याचा प्रयत्न करतायत परंतु पंचांची स्वीकृती मिळाली नाहीये आणि अखेर डॉट चेंडूने मात्र त्या ठिकाणी आपल्याला चेंडूची समाप्ती पाहायला मिळाली. अगदी कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न विकीचा होता कारण पाहतो की डीप मध्ये अगदी ऑफ साईडला कुठला क्षेत्ररक्षक नाहीये. प्रयत्न चांगले होते परंतु त्याच्यामध्ये तो असफल राहिला. पहिला निर्धाव चेंडू आपल्याला 11 धावा धाफलक्यावरती आतापर्यंत आपण पाहतोय की लागला गेला. एक चौकार आला, एक सिंगल धाव आली, एक षटकार आला. अशा रीतीने मात्र सध्या आपण पाहतो या षटकाचं विश्लेषण करतो आपण. पाहू शकाल पुन्हा टर्न करण्याचा प्रयत्न परंतु अगदी शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे क्षेत्ररक्षक तैनात होता आणि जबरदस्त वापसी गोलंदाज ओमकार घोडेकडून आपल्याला पाहायला मिळाली कारण ओमकारचं स्वागत षटकाराने केला आणि लागोपाठचे 2 चेंडू मात्र आपल्याला निर्धावान पाहायला मिळत आहेत. हा क्रिकेटचा खेळ आहे. वार पलटवार तुम्हाला निश्चितपणे
पाहायला मिळत असतो आणि तो वार प्लेटवर सध्या पहिल्याच पॉवर प्ले मध्ये सध्या क्रीडा रसिकांना पाहायला या ठिकाणी मिळतोय. मिड ऑन आहे, मिड ऑफ आहे. त्यानंतर आपण पाहिलं तर शॉर्ट कव्हरला तुम्ही एक फिल्डर पाहू शकाल, अगदी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला एक फिल्डर आहे, शॉर्ट थर्डमॅनला तुम्ही फिल्डर पाहू शकाल आणि फटका केलाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक वेगाने येण्याचा प्रयत्न करतात, झेल ड्रॉप झाला आणि चेंडू चालला अगदी वेगानं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. नशिबाच्या 4 धावा. जे जबरदस्त इथे मात्र फ्लाइंग स्टार्ट मित्र म्हणेन जरूर जीवनदान मिळालंय फलंदाजाला, परंतु क्रिकेटमध्ये जर त्याला महत्व नाहीये. वैभवकडून थोडीशी घाई झाली मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये, त्याच्याकडून तो चेंडू मात्र हातातून निसटला. चेंडू निसटलाच नाही तर मात्र बाउंड्री लाईनच्या पलीकडे सुद्धा गेला. शेवटच्या चेंडूवरती 4 धावा मिळाल्या आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 18 धावा ह्या फलकावरती आपल्याला नक्षत्र चौदरपाडा संघाच्या डाबामध्ये पाहायला मिळत आहेत. परंतु एकही विकेट्स मात्र त्याने गमावलेलं नाहीये. ही एक जमेची बाजू आपण म्हणू शकतोय, कारण योगेश कोहलीच्या बॅटमधून आपण पाहतोय की एक षटकार निघाला होता 7 धावसंख्येवरती, तो खेळतोय. विकीचा आपण विचार केला तर त्याने 4 चेंडू फेस केले, 2 चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिले. तो खेळतोय 8 धावांवरती. चला वेळेचं थोडंसं भान ठेवा मित्रांनो, कारण आपल्याला अजूनही भरपूर मॅचेस आज कव्हर करायचे आहेत. कारण आज सेमी फायनल सुद्धा आपल्याला खेळवायचे आहेत. त्याच्यानंतर पाहतो की मेगा फायनलची मॅच सुद्धा आजच खेळवायची आहे. म्हणजे आज जोपर्यंत दिवस आहे तोपर्यंत आपल्याला जो शेड्यूल आहे तो मात्र कम्प्लीट करायचा आहे, कारण इथे फ्लड लाईटची मात्र कुठली सुविधा नाहीये, याचा आपण सर्वांनी भान ठेवा. जशी स्पर्धा इथे मात्र संपन्न होईल, उद्यापासून आपण नवीन स्पर्धेला सुरुवात करणार आहोत. आई गावदेवी चषकाला सुरुवात करणार आहोत. वालचिंच्या माध्यमातून ती स्पर्धा पाहायला मिळेल बापदेवच्या मैदानावरती आणि ती स्पर्धा सुद्धा ओमसाई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत असेल. भरपूर मोठ्या मोठ्या स्पर्धा आता तुमच्या भेटीस येणार आहेत. जसं जसं क्रिकेट आता पुढे जाईल तसं स्पर्धा मात्र तुम्हाला मोठमोठ्या पाहायला मिळतील या असोसिएशनच्या अंतर्गत. व पुन्हा मात्र पाहू शकाल फ्लाविंग स्टिक आणि पाहू शकाल चेंडू चालला अगदी लॉंग लेग कडे. चांगला क्षेत्ररक्षक पंडित गोडे होते त्या ठिकाणी. आज जिथे पंडित हात लावतो तिथे सोनं करतोय, ही परिस्थिती सध्या आज निर्माण झालेली आहे. परंतु इथे 47 धावांचं संरक्षण आता मात्र त्यांचे गोलंदाज करतील का, याकडे आता मात्र लक्ष वेधावं लागेल. केतन गोडेने सुरुवात केली दुसऱ्या षटकाला आणि पहिल्या चेंडूवरती त्याने धाव खर्च केली 1, म्हणजे 19 धावा त्या फलकावरती पाहायला मिळत आहेत. एखाद्या विकेट्स इथे मात्र प्राप्त करावं लागेल. जर तुम्ही विकेट जर प्राप्त केली नाही तर आय थिंक जो लक्ष आपण पाहतो की तो सोपं लक्ष इथे मात्र होऊ शकेल. नक्षत्र चौदरपाडा संघाला कटर होता, ती लेंथ ओळखली, बॅटची वरची गेला, चेंडू वेगाने चालला फाईन लेग कडे. पुन्हा पंडित घोडे. पहा कोण म्हणेल की या खेळाडूने 40 ओलांडलेली आहे. अगदी युवकांना लाजवणारा खेळ आज पंडित घोडे साकारतोय. बॅटिंग चांगली केली, आउटफील्ड मध्ये चांगला खेळ साकारतोय आणि नेहमीच मैदानाच्या आतमध्ये अलर्ट राहणारा हा खेळाडू पाहायला मिळतोय पंडित घोडे. जबरदस्त फिल्डिंगचा नमुना त्याने सादर केलाय, परंतु तत्पुरती फलंदाजाने सुद्धा 2 धावा त्या ठिकाणी वेगाने पूर्ण केल्या गेल्या. आय थिंक मोठे फटके सुद्धा येत आहेत आणि सिंगल डबल वरती सुद्धा मात्र पूर्णपणे भर टाकण्याचा प्रयत्न करतायत हे दोघेही सलामीवीर फलंदाज. आता मात्र पाहू शकाल इन स्विंगर होता, म्हणजे दोन्ही बाजूला वळवण्याची ताकद केतन घोडेकडे आहे. पुन्हा चूक घडली, परंतु इथे सिंगल वरती समाधानी फलंदाज मानतायत, कारण समाधानी राहणं जीवनामध्ये हा चांगला संदेश आहे. जर तुम्ही जीवनामध्ये समाधानी नसेल ना मित्रांनो तर जीवन फार कठीण आहे. मग क्षेत्र कोणताही असू द्या. सिंगलच्या वतीनं संघटित धावसंख्या पाहू शकाल 19 वरती पोहोचली गेली. म्हणजे कुठेतरी या ओव्हरमध्ये पाहतो की मोठ्या फटक्यांपासून मात्र फलंदाजाला थोडस मात्र वंचित ठेवलं आणि पुन्हा पाहत तिथे मिस्टेक घडली गेली. आय थिंक सातत्याने तोच फिल्डर तिथे आहे का, वैभव नावाचा नाही, आता हर्षित होता. या चुका तुम्हाला मात्र सुधारणं फार गरजेचे आहेत. आउटफील्ड मध्ये तुम्ही ज्या धावा एक्स्ट्रा खर्च करतायत ना त्याच्यावरती तुम्हाला कुठेतरी गतिरोधक म्हणून कार्य करावं लागेल, कारण बॅटरनं मात्र सुरुवातीला चांगली मेहनत केलेली आहे आणि जर एवढी मोठी धावसंख्या उभारून जर तुम्ही त्यांचा संरक्षण जर करण्याचा प्रयत्न जर केला नाहीये तर मात्र यापेक्षा दुर्दैव काय असेल. चांगली गोलंदाजी केतनच्या वतीने आपण पाहतोय. ओ पुन्हा इन स्विंगर, पुन्हा पटका हवेत, फ्लॅट होता आणि चेंडू चालला एका टप्प्याच्या साह्यानं मिड विकेटच्या पलीकडे. 4
इथे सुद्धा पहा सुरुवातीला क्षेत्ररक्षकाला असं वाटलं की मी आज झेल कलेक्शन करेल, परंतु त्याच्या अगदी अवाकाच्या बाहेर अगदी त्याच्या पुढे चेंडू मात्र लँडिंग झाला आणि त्याचमुळे मात्र की तिथे मिस्टेक घडली गेली आणि चेंडूने मात्र सीमारेषा ओलांडली. सावकाराला योगेशच्या बाट मधून चांगली बॅटिंग सध्या आपण पाहतोय. दोघांच्या वतीने 25 धावांची आतापर्यंत पार्टनरशिप पाहायला मिळाली आणि पार्टनरशिप आता मात्र पुढे डेव्हलप होत चाललेली आहे. ही एक जमेची बाजू आपण म्हणू शकतो या नक्षत्र सोदरपाडा संघाचा विचार केला तर. आज नक्षत्र प्रमाण हा खेळ सध्या आपण पाहतोय जो मागील काही वर्षांपूर्वी या संघाचा दबदबा होता त्या अनुषंगाने आज खेळ ते साकारतायत. पुन्हा एकदा मिडल ऑफ द बॅट आणि पुन्हा चेंडू फेकून दिलाय मिड विकेटच्या पलीकडे. योगेश कोहली इज ऑन फायर. दोन षटकांचा खेळ संपन्न झालेला आहे. 47 धाबांचा पाठलाग करत असताना पहिल्या 2 ओव्हर मध्ये पाहिलं तर 31 धाबा जोडल्या, म्हणजे येणाऱ्या 12 चेंडूंचा खेळ अजून शिल्लक आहे आणि आता मात्र फक्त 16 धाब्यांची गरज. चला फिल्डिंग लावून घ्या. जय अंबिका देवरुपाडा संघ जास्त वेळ आपण टीम मीटिंग करू नका. सध्या पाहतो की या मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक चालू आहे. पाणी पाजण्याचं कार्य करतायत, परंतु या मॅच मध्ये कोणता संघ कोणत्या संघाला पाणी पाजेल पूर्णपणे पाहतोय की वर्चस्व आपल्याला सोदरपाडा संघाचं पाहायला मिळतोय, परंतु क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाहीये आणि ती वेळ बदलण्याची आता वेळ आलेली आहे गोलंदाज वैभवकडे की तो एखादा मात्र या ठिकाणी चांगला स्पेल हाताळेल का, की आपल्या संघाला मात्र या मॅच मध्ये तो बाग करून देणार का, एखादी विकेटचं मात्र इथे प्राप्त करून देणार का, की एक्झॅक्टली या षटकामध्ये अगदी कंजूशी गोलंदाजी तो करणार का. या सर्व प्रश्नांचं त्याला आता इथे उत्तर द्यावं लागेल आणि तो उत्तर त्याच्याकडे असेल का. आणि दुसऱ्या बाजूने आपण जर पाहिले तर दोन्ही फलंदाज पूर्णपणे सेट झालेले आहेत. मग योगेश कोहली असेल किंवा विकी भंडारी असेल आणि येणाऱ्या बॅटरमध्ये पाहतो की अजूनही खोलवर बॅटिंग लाईनअप त्यांच्याकडे आहे. मग आकेश असेल, महेंद्र असेल, निलेश असेल, एकापेक्षा एक स्टार खेळाडू त्यांच्याकडे आहेत. रोशन असेल, परंतु सध्या ही जोडी बहुचर्चित राहिली या सामन्यामध्ये, कारण काल सुद्धा आपण पाहतो की ज्युनियर नक्षत्र संघ या स्पर्धेमध्ये खेळून गेला आणि हा सिनियर संघ आपण पाहतोय. वैभव आलाय ऑन साइडला, टर्न केलाय, पुन्हा चेंडू चालला अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लॉंग लेगच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, सिंगलच धाव मिळेल आणि तिथे मात्र पुन्हा चूक घडली. चुकांवरती चुका आणि जर आय थिंक या सामना जर जय अंबिका देवरुपाडा संघाने जर गमावला तर मात्र या फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये मात्र तुम्हाला काहीतरी सुधार करावा लागेल आणि जबाबदारी सुद्धा मात्र फिल्डिंग डिपार्टमेंट मधील सर्व खेळाडू राहणार आहेत, त्यात काही शंका नाहीये. 11 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 11 मध्ये 14 धाबांची अजूनही आवश्यकता आहे. वैभव पुन्हा एकदा, पुन्हा फटका हवेत केला, परंतु या फटक्यासाठी फिल्डर सजवलाय आणि तिथे सुद्धा पहा चेंडू पर्यंत पोहोचला नाहीये आणि चेंडू सरळ एका टप्प्याच्या सहाय्याने चाललाय. 4 धाबांसाठी चौकार. जी मेहनत बॅटिंग मध्ये पंडित गोडे यांनी केली त्या मेहनतीवरती आय थिंक गोलंदाजाने पेडण्याचं कार्य म्हणावं लागेल, कारण आतापर्यंत कुठल्याही गोलंदाजाला मात्र विकेट्स प्राप्त करता आले नाही. किती वेळ आता असेल, स्वतः पंडित गोडे तिकडे गेले, बिचारा एकटा काय करणार, परंतु लढतोय ही एक चांगली बाब आहे. पहिल्यांदा का लागेल टीम नक्षत्र सोदरपाडा संघाला विकणारी बॅक टू द डगआउट.
चला अखेर मात्र विकेट्स आणि ती पार्टनरशिप सुरू होती ती मात्र ब्रेक करण्यामध्ये यश आलं वैभवला आणि विकेटचा आपण खेळ पाहिला तर जी अपेक्षा त्याच्याकडून संघनायकाला होती त्या अपेक्षापूर्वक त्याने खेळ साकारलाय कारण 9 चेंडूच्या खेळामध्ये 3 चौकार त्याच्या बाटमधून निघाले आणि 18 धावांचा आपल्या टीमला महत्वपूर्ण त्याने योगदान दिला आणि आता मात्र योगेश कोहलीच्या सोबतीला नवीन फलंदाज कोहली आलाय तिसऱ्या क्रमांकावरती या ओव्हर नंतर काही सन्मान जे आहे ते सन्मान सुद्धा आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत आणि आल्या आल्या पिकअप शॉट क्या बात आहे नाबाद जय आणि अजय फटका अजय कोहलीच्या बॅट मधून पाहतोय 7 धावांसाठी षटकार पावलाचा वापर केला डान्सिंग ट्रॅक शॉट चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे विनिंग सावकार आणि या स्पर्धेच्या पलीकडे चाललाय जे अंबिका देवरुंगपाडा आदलक पंडित गोडे अँड कॉंग्रॅच्युलेशन टीम नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा